आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात भारतीय जनता पार्टीची 20 उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर लगेच आज जिल्ह्यातील कुणबी समाज बांधवांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, त्यांचे मातृतुल्य अंजलीताई आंबेडकर यांची कुणबी समाज बांधवांनी भेट घेतल्यानंतर साहेबांसोबत चर्चा करण्यात आली। या चर्चेमध्ये कुणबी समाजाची लोकसभेमध्ये साहेबांना निवडून आणण्यासाठी विविध प्रकारची मोर्चे बांधणी कशी करायची व आज महाविकास आघाडीची तातडीची बैठक सायंकाळी संपल्यानंतर आघाडीचा उमेदवार लोकसभेसाठी कोण ठरते, त्यानंतर आणखीन साहेबांसोबत अंजलीताईसोबत चर्चा होईल। प्रत्येक तालुक्यामध्ये कॉर्नर सभा, शहरामध्ये कॉर्नर सभेचे आयोजन केले जाईल। काल रात्रीपासून बीजेपीचा उमेदवार घोषित झाल्यानंतर ग्रुपवर समाज बांधवांच्या वंचित बहुजन आघाडीच्या बाबतीत सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत। या विषयावर साहेबांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली व समाज बांधवांनी साहेबांना येणाऱ्या लोकसभेमध्ये निवडून आणण्यासाठी अहोरात्र मेहनत करू, प्लॅनिंग करू व कुणबी समाजासोबत आणखी छोटे छोटे घटक समाज, बहुजन समाज या लोकांना सुद्धा बाळासाहेबांच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त करू, विजय सुनिश्चित करू, भीक नको, सत्तेची सत्ता हवी, हक्काची जाणीव करून देऊ। या चर्चेला सर्व तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते। प्रदीप भाऊ वानखडे, शोभाताई शेळके, मीनाक्षीताई उन्हाळे, सुनील भाऊ फाटकर, मोहनराव शेळके, अनंतराव फाटे, गजानन भाऊ धांदळे, बाळासाहेब ढगे, वासुदेव टिकार, प्रकाश कुचके, संतोष यादगिरी, देवानंद नागले, ज्ञानेश्वर मानकर, प्रशांत मानकर, कृष्णादेव कुणबे, विकास कीर्तने, गजानन उगले, योगेश नागले, योगेश शेळके, सचिन रोहनकर आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते।